विपरीत होतं. मला ते ना मॅडम, पालघर जिल्ह्यात एकूण किती घरांना पाणी गेलं पाहिजे तुमच्या सर्वेनुसार? किती पालघर जिल्ह्यात घरं आहेत? एवढ्या लोकांना जोडणी देणं अपेक्षित आहे जलजीवन मिशन अंतर्गत. जल जीवन मिशन अंतर्गत आणि जीवन प्राधिकरण आणि जल जीवन मिशन आणि दोघांचं सांगा मला, किती घर आहेत पालघर जिल्ह्यात? दोघांचं मिळूनच सांगते मी. MJPचे 2,22,509 MJP देणार आहे तेवढ्या लोकांना, आणि जिल्हा परिषद मार्फत 2,29,284 लोकांना आपल्याला पाणी द्यायचंय. म्हणजे टोटल 4,52,000 घरं आहेत. 4,51,793 लोक. बरोबर माहितीये ना? बरोबर. आता पुढे बघा, त्यापैकी तुम्ही किती घरांना पाणी दिलं? त्यापैकी जिल्हा परिषद मार्फत 70,600. MG वाले पण सांगा आणि जल जीवनचं पण सांगा. MJPचे 61,316 लोकांचं बाकी आहे. दिलेलं सांगू का? दिलेले सांगा. त्यापैकी किती घरांना पाणी दिलं? जिल्हा परिषदेमार्फत 1,58,620 आणि MJP मार्फत 1,61,193 लोकांना पाणी दिलं आहे. असं टोटल 3,19,813 आणि अजून 1,31,980 लोकांना पाणी देणं बाकी आहे. 4,52,000 पैकी MGP वाले जल जीवन वाल्यांनी 3,19,000 घरांना पाणी मिळालेलं आहे. बरोबर ना मॅडम? बरोबर का? बरोबर ना? मग त्यापैकी पालघर जिल्ह्यामध्ये 133 ग्रामपंचायत आहेत. पालघर तालुक्यात 133 ग्रामपंचायत. हो. त्यापैकी किती ग्रामपंचायतनं ही योजना पूर्ण झालेली आहे जल जीवनची? पालघर तालुक्यामध्ये एकूण पूर्ण झालेली 23 योजना आहेत. त्यापैकी 7 योजना ग्रामपंचायतीला हस्तांतरण करण्यात आले. किती ग्रामपंचायतने ही योजना पूर्ण झालेली आहे पालघर तालुक्यामध्ये? 7. कुठल्या ग्रामपंचायत सांगा बरं? आज त्याची काही यादी आणली नाही मी. मी देते तुम्हाला पाहिजे जे आहेत माहिती देते तुम्हाला, डिटेल पाहिजे असेल तर. जेव्हा मॅडम आमचा जेव्हा मोर्चा येतो ना तेव्हा पूर्ण माहिती घेऊन यायची असते. लोकांना उत्तर तुम्हाला देणं अपेक्षित आहे. आहेत का नाही? तुम्ही लोकांची सेवक आहेत का नाही? नवीन आलेले जस्ट 2-3 महिने झाले. ओके, तुम्ही नवीन आले तर ठीक आहे, पण लोकांना ही माहिती दिली पाहिजे. ही तुम्हाला माहिती पाहिजे का नाही? कारण की का, तुम्ही त्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहतात. जर तुमच्या घरापर्यंत पाणी नाही आलं, तुमच्या ग्रामपंचायत पूर्ण दाखवले, बरोबर ना? मग तुमच्या घरात पाणीच नाही मिळत. मग ही योजना पूर्ण झाली का तुमच्या गावात? नाही झाली. मग अपूर्ण आहे. मग तुमच्या शासनाच्या रिपोर्टवर पूर्ण, प्रत्यक्षात आपली पूर्ण झाली का? नाही झाली. आता हे वांद्रे धरणचे पाटबंधारेवाले नमस्कार, मी निवी गवई उपविभागीय अभियंता. माझ्याकडे वांद्रे मध्यम प्रकल्प आहे. आपल्या वांद्रे मध्यम प्रकल्पातून रिलायन्ससाठी पाणी जाणार आहे आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही शेतकऱ्यांना पाण्याशिवाय वंचित करणार नाही अशा उपाययोजना करू. वांद्रे मध्यम प्रकल्प जो आहे हा केवळ सिंचनासाठी होता. याच्यामध्ये शासनाच्या लेवलवर आता जल जीवन जे आहे त्याच्यासाठी सुद्धा 33 गावाच्या योजनेला आपण पाणी दिलेलं आहे आणि रिलायन्ससाठी शासनाने GR काढला आहे, त्यानुसार त्याला सुद्धा आपण पाणी देतोय. अजून त्याला पाणी आपण सुरुवात केलेली नाहीये. आपलं निवेदन घेऊन मी शासनापर्यंत पोहोचवीन. प्रथम साहेब तुम्हाला एक शांतता, सर्वांनी शांतता घ्या. आपसामध्ये बोलू नका. सर्वात याच्यामध्ये वांद्री प्रकल्पाचं पाणी प्रथम त्या गावाला जाते, शेतकऱ्यांना जाते. बोलतो शेतकऱ्यांबरोबर तुम्ही मीटिंग घेतली का पहिल्या याच्याबद्दल? कुठल्याबद्दल? पाणी रिलायन्सला देणार त्याबद्दल? नाही, पॉलिसी डिसिजन आहे ते, त्यात माझा हस्तक्षेप नाही वैयक्तिक. पण तुम्ही किती टक्के पाणी देणार आहे? किती टक्के पाणी देणार आहे? पाणी किती टक्के देणार आहे? 11 MM³ पाणी देणार आहे असा GR निघालाय. अद्याप आम्ही पाणी पुरवठा केलेला नाही, त्यांच्याशी कुठलाही करार झालेला नाही अद्याप. म्हणजे सुरुवात टाकल्यातून डायरेक्ट पाईपलाईन जाण्याची योजना आहे त्यांची, असं कळतंय आम्हाला. आणि हे पाणी आता तुम्ही देता, या वर्षी बंद केलेलं आहे. 1 फूट पर्यंत देता तुम्ही पाणी. कुठलं?
वांद्रे डॅमचं पाणी वांद्री डॅम शेवटी पारगावपर्यंत अपेक्षित आहे आपल्याला, पारगाव सोनावळेपर्यंत हा. कालव्यांची नादुरुस्ती झालेली आहे. हा. त्या मजबूतीकरणाचं त्याच्यातल्या गळतीचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. हो. महाराष्ट्र जल सुधार प्रकल्पाअंतर्गत 42 कोटीची कामे आम्ही मंजूर करून ठेवलेली आहेत. ती त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये झाली तर त्यात आणखी काही कामं आम्ही करू मजबूतीकरणाची, कालव्याची, जेणेकरून आपली गळती थांबेल. सध्या गळती थांबण्यासाठी आमची कामं सध्या सुरू आहेत, जेणेकरून आपलं मोठ्या प्रमाणात पाणी जात होतं गळतीमधून आणि शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नव्हतं. ही उपाययोजना आम्ही हाती घेतलेली आहे. आणि इथं पारगाव इथे किती गाव आहे? इकडे हलोलीपर्यंत. हलोली शेवटचा पाडा कुठे? शेवटचं गाव कुठलं? हलोली हद्दीमध्ये पाडवे. पडवलपाडा. हा. तिथपर्यंत पाणी जातं? शेवटपर्यंत पाणी जाण्याची आता यावर्षी आम्ही मोहीम हाती घेतलेली आहे. गळती रोखणार आहे सगळी, जी आपल्या गळतीमुळे पाणी सरकत नव्हतं पुढे, त्या उपाययोजना आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत. टार्गेट पूर्ण झालेलं नाही आणि जे शेतकऱ्यांना पाणी पोचलेलं नाही किंवा ते जे पाठ आहेत त्या सगळे नावास्थित आहेत. आपल्याकडे जे पाट आहेत ते झाल्याशिवाय तुम्ही मंजुरीचं काही म्हणजे आमचा जो प्रस्ताव आहे, आमचे जे काही निवेदन आहे त्यांना घेऊन त्यांना ते देऊ नये असं आमचं म्हणणं आहे. हं? एक मिनिट, सातोलीचे सरपंच ग्रामपंचायतला लेटर पाठवले सांग. हा कालवा फक्त सिंचनासाठी आहे. आम्ही पाणी तिकडे आम्ही जाऊ देणार नाही. आमचा तर ते सगळ्यांचा विरोध आहे सध्या पाईपलाईनसाठी. आपलं निवेदन मी शासनापर्यंत पोहोचवून करीन. कारण हा कालवा फक्त सिंचनासाठी शेतीसाठी आहे आणि ते उद्योगधंद्यासाठी तुम्ही नेता. कदापि आम्ही त्याला हे पाणी जाऊ देणार नाही. आमचा तीव्र विरोध आहे. आम्ही लकीशपणे पत्र सुद्धा आम्ही देतो आणि आमचा ठराव सुद्धा झालेला आहे ग्रामसभेमध्ये. माझं एक म्हणणं आहे साहेब, तुम्हाला दरवर्षी तुम्ही मिटिंग घेता आणि मीटिंग घेता तर कळवायला पाहिजे शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांना फसवण्याचं काम तुम्ही करता. मीटिंग न घेताना हे असं तुम्ही जी आर काढता हे चुकीचं आहे. शासनाचं धोरण आहे त्याला. साहेब गेले 10 वर्ष ऐका सर्वांनी, शासनाचं जरी धोरण असलं, विकासाची जरी कामं असली तरी स्थानिक शेतकऱ्यांना ते डवळण्याचं काम नाही करणार. जी आर हे लोकांच्या कल्याणासाठीच निघतात. कारण जर पाटबंधारेवाल्यांनी जर ती हलवली बोट इकडे जर पाणी गेलं नाही, कारण की ती जागा ॲक्युरेट पहिले झालेल्या आहेत त्यांच्याकडे आणि त्या लोकांना त्या हलवली बोटसाठी अजूनपर्यंत पाणी नाही गेलं तर त्या पहिले त्या शेतकऱ्यांना पाणी मिळलं पाहिजे. बरोबर ना साहेब? पाटबंधारे साहेब ऐका, का जे हलवली बोट त्याची तुम्ही जागा ॲक्युरेट केलेली आहे, पण त्या शेतकऱ्यांतून पाणी मिळालं नाही तर पहिले त्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे. पुढचं नंतर पहिले त्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे. तिकडे पाठवायचं पाणी का नाही पाठवायचं ते तिथले गाव गेले ठरतील, कारण की त्यांची त्याच्यावर पोरं बारा जगत आहेत, त्यांचं कुटुंब त्यावर जगत आहे आणि त्यांच्या पोटावर लाद देऊन कामाचं जर तुम्ही करत असतील तर त्याच्यानंतर ही भूमिसेना आदिवासी परिषद संघटना गप्पा बसणार नाही. सर्व याच्यामध्ये पाटबंधारे विभागाला विनंती आहे का जर तुम्ही संबंधित ज्या गाव प्रमुख आहेत, गावाचे सरपंच आहेत आणि ते शेतकरी आहेत त्यांची तुम्ही मिटिंग घेत नाही आणि तिथपर्यंत तुम्ही कोणालाही पाणी देवाचे आम्ही घेऊ नका आणि ह्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध राहील. त्याच्यानंतर 38 गावं आहेत सफाळ्याच्या मागामध्ये, त्या लोकांनी पहिले प्रथम पाणी मागितलंय. त्याच्यानंतर सोनावा, दारशे, तुंबरपाडा हा पाण्यापासून वंचित आहे. उचावले, लालठाणे, तांदूळवाडी हा पाण्यापासून वंचित आहे आणि पहिल्यांदा ह्या लोकांचा पाणी मिळत नाही. तिथपर्यंत तुम्ही कशा पद्धतीने तिकडे नेता? हा संघटनेचा विरोध आहे असं तुम्ही शासनाला कळवा आणि संबंधित आहे आपल्याला या अधिकाऱ्यांनी इथे येऊन आपल्याला जी माहिती दिली त्या संदर्भामध्ये आपण आता त्यांना निवेदन देणार आहोत.